सातारा डायग्नोस्टिक सेंटर इथं स्वयंप्रतिकार आजार आणि कर्करोग वेदना निवारण केंद्र होमिओपॅथिक ओपीडीचं उद्घाटन उत्साहात पार पडलं. सातारा शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथिक एमडी डॉक्टर जवाहरलाल शहा आणि त्यांची कन्या डॉक्टर सेरा जवाहरलाल शहा आता दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये सातारा डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी होमिओपॅथिक आरोग्य सेवा देणार आहेत. या ओपीडीचं उद्घाटन प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ, डॉक्टर सुरेश शिंदे आणि डॉक्टर जवाहरलाल शहा आदी मान्यवरांच्या हस्ते झालं. ॲलोपॅथी उपचार सेवा देणाऱ्या सातारा डायग्नोस्टिक सेंटर इथं डॉक्टर सुरेश शिंदे यांनी या ठिकाणी कॅन्सर पेशंटच्या वेदना निवारणासाठी आणि त्यांना क्वालिटी ऑफ लाईफ देण्यासाठी होमिओपॅथी ओपीडी सुरू करण्यात पुढाकार घेतला. याबद्दल डॉक्टर जवाहरलाल शहा यांनी आभार व्यक्त केले आणि ॲटोइम्युन आजार म्हणजे काय आणि त्यावरील होमिओपॅथिक उपचारांबाबत माहिती दिली. होमिओपॅथीचा रोल काय ह्या आजारांमध्ये, किंवा बऱ्याच लोकांना ॲटोइम्युन आजार म्हणजेच काय हे माहीत नसतं. ॲटोइम्युन आजार म्हणजे जेव्हा आपली प्रतिकार शक्ती आपल्याच जेव्हा बाहेरच्या आपली प्रतिकार शक्ती असते बाहेरचे ज्यावेळी आपल्याला कुठलेही अटॅक होतात किंवा इन्फेक्शन होतं तर त्याच्याशी लढण्यासाठी असते. पण हीच प्रतिकार शक्ती जेव्हा आपल्या चांगल्या पेशींवर अवयवांवर अटॅक करते त्याला ॲटोइम्युनिटी म्हणतात. म्हणजे आपलीच आर्मी शत्रूशी लढण्याऐवजी आपल्याच लोकांना त्रास द्यायला लागते, दॅट इज ॲटोइम्युनिटी. तर यामध्ये अगदी कोडापासून सोरायसिसपासून ते अगदी लायचन प्लेनस, CLE असे बरेच आजार आहेत. त्याची लिस्ट मोठी आहे आणि हे सगळे आजार आहे ना मुख्यत्वे करून सायकोसोमॅटिक म्हणजे मनोकायिक, म्हणजे ज्याचा उगम मनाशी होतो आणि मग त्याचं शरीरावर रोपण होतं. तर जेव्हा एक ॲटोइम्युनिटी का चालू होते किंवा ॲटोइम्युन आजाराला आहे ना परमनंट सोल्युशन काय नाही. आपल्याकडे जे काही प्रचलित औषधीप्रमाणे मला कुठल्या पॅथीला टीका नाही करायची, पण जी काही औषधं आहेत ना ती फक्त ॲटोइम्युनिटी सप्रेस करणारी किंवा आजार कंट्रोल ठेवणारी आहे. तर ॲटोइम्युनिटी चालू का होते, तर जेव्हा आपण आपल्याच जवळच्या लोकांशी किंवा आपल्याच लोकांचा तिरस्कार किंवा हेट करायला लागतो किंवा आपण आपलाच तिरस्कार करायला लागतो. यासाठी एक आहे ना साऊथचे फेमस कार्डिओलॉजिस्ट DM हेगडे, त्यांना पद्मविभूषण पण दिलेलं आहे. तर त्यांचे सुद्धा तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर ॲटोइम्युनिटी केव्हा चालू होते, तर एव्हरी पर्सन इज सपोज टू लव्ह अँड केअर फॉर एव्हरीवन इन रिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजियस अँड कास्ट. माणसाने माणसावर प्रेम करावे, सजीवाने सजीवावर प्रेम करावे. जेव्हा हे प्रेम तिरस्कारात किंवा वासनेत किंवा मॅलिशियसनेस म्हणजे आपण म्हणतो ना बदल्याची भावना, अशा गोष्टी ज्यावेळी चालू होतात त्यावेळी त्या पेशींना कळत नाही की एक मानव दुसऱ्या मानवाचा का तिरस्कार करतोय आणि त्यातूनच ॲटोइम्युनिटीचा जन्म होतो. यावेळी डॉक्टर जवाहरलाल शहा यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. प्रसिद्ध डॉक्टर जसवंत पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने डॉक्टर जवाहरलाल शहा यांच्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा देत होमिओपॅथीचे महत्त्व सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांना सुसह्य जीवनमान देण्यासाठी होमिओपॅथिक पद्धत उपयुक्त आहे असंही त्यांनी सांगितलं. मेकॅनिकल डिसीज म्हणजे यांत्रिक किंवा शारीरिक झीज आणि दुखापतीशी संबंधित आजारांवर ॲलोपॅथी उपचार पद्धत उपयुक्त ठरते, तर जुनाट आजारांवर होमिओपॅथिक उपचार पद्धत लाभदायक आहे. माझ्या दोन्ही मुलींना देखील मी होमिओपॅथिक पद्धतीनेच औषध उपचार देतो असं सांगून प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ यांनी होमिओपॅथीची उपयुक्तता अधोरेखित केली. तर माझं त्याच्याबद्दल असं एक प्रांजळ ओपिनियन आहे की व्हॉट एव्हर वर्क्स इज मेडिसिन. एखाद्या माणसाला काही त्रास होतोय तर त्याला काही पण तुम्ही पॅथीतलं औषध देऊन त्याचा तो त्रास कमी झाला आणि ते रिझनेबली सेफ आहे म्हणजे विदाउट मेजर साईड इफेक्ट, तर ते औषध असतं. मग ह्यांनी बरं झालं किंवा त्यांनी बरं झालं हा विषय नाही. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असं वाटतं की अक्यूट इमर्जन्सी आहे, मेकॅनिकल काही प्रॉब्लेम आहे, ते अडलंय, काही ऑब्स्ट्रक्शन झालंय, अशा वेळेला ॲलोपॅथी इज व्हेरी गुड, जिथे मेकॅनिकल सोल्युशन्स आहेत तिथे. आणि बाकी क्रॉनिक जिथे डिससेगमेंट होतं त्यावेळेला आयुर्वेद प्रॉब्ली इज मच बेटर. पोटाचे आजार किंवा किडनी स्टोन्स वगैरे याच्यामध्ये ॲलोपॅथी आयुर्वेद मला खूप बरं परफेक्ट वाटतं. आणि एक मेजर चंक ऑफ मनोशारीरिक आजार म्हणजे ज्याचं मगाशी म्हटलं आपण तसं की सायकोसोमॅटिक असं म्हणू, की त्याला मात्र आमच्या दोन्ही मुली या पूर्ण होमिओपॅथी औषधांवरच मोठे झालेले आहेत.
आम्ही काय त्यांना ॲलोपॅथिक औषधं दिलेली नाही. सो असं जेव्हा आपल्याला कळतं की बाबा इतकी वर्षानुवर्ष लोक त्याचा स्टडी करतात, अभ्यास करतात आणि लोकांना बरं करतात, तेव्हा कशामध्ये काय चांगलं असेल एवढं आपल्याला नक्की शोधता येतं. समाजातील सर्वच घटकांना सातारा डायग्नोस्टिक या ठिकाणी उपचार केले जात असून आता ॲलोपॅथी, आयुर्वेदासोबतच होमिओपॅथी उपचार सुविधा सुरू होत आहे. याचा मला अभिमान असल्याचं डॉक्टर सुरेश शिंदे यांनी सांगितलं. रुग्णांना त्यांच्या आजाराच्या स्वरूपानुसार लाभदायक ठरणाऱ्या पॅथींची निवड करण्याचा हा उपक्रम नक्कीच रुग्णांसाठी अत्यंत फायद्याचा आहे.